नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्याला शाळेमध्ये जे इको क्लब आपण स्थापन केलेला आहे त्या इको क्लबची रचना कशा पद्धतीने असणार आहे आणि इको क्लबचा अहवाल इतिवृत्त कशा पद्धतीने लिहायचा आहे त्याचा एक नमुना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपण या ठिकाणी इको क्लबचे सदस्य पाहूयात. सदस्यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. या सदस्यामध्ये आम्ही इयत्ता 1ली ते 7वी प्रत्येक वर्गातील 4 विद्यार्थी आम्ही या ठिकाणी इको क्लब्सचे सदस्य म्हणून निवडलेले आहेत. त्यांची नावं प्रथमतः आम्ही पहिल्या पेजवर या ठिकाणी लिहिलेली आहेत. ओके. त्यानंतर सभा क्रमांक 1 दिनांक 27 जुलै 2024 या दिवशी शाळा स्तर आणि वर्गस्तरावर इको क्लबची स्थापना करण्यात आली. इको क्लब म्हणजे काय, स्थापनेची आवश्यकता या विषयावर उहापोह करून त्याचे फायदे सर्वांसमोर मांडण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत. तर पहा, विषय क्रमांक 1 इको क्लब स्थापनेचा उद्देश. ठराव क्रमांक 1 भावी पिढीमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात इको क्लब महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना शिकवणे हा इको क्लबचा मुख्य उद्देश आहे. आता पुढे मात्र मी प्रत्येक मुद्दा डिटेल न वाचता फक्त स्क्रोल करते. तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही हा अहवाल वाचू शकता किंवा पाहू शकता. ओके. त्यानंतर विषय क्रमांक 2 गो ग्रीन उपक्रम या संदर्भात अशा पद्धतीने आपण अहवालामध्ये लेखन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे विषय क्रमांक 3 मिशन लाईफ उपक्रम. यामध्ये सुद्धा मिशन लाईफ पर्यावरणातील गंभीर समस्या, हवामान बदल याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता आपल्याला हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने 4था विषय जो असतो तो ऐनवेळचा विषय या पद्धतीने सभा क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त करण्यात आलेले आहे. आता सभा क्रमांक 2 आपण पाहूयात. तर मी प्रत्येक सभेचं इतिवृत्त फक्त स्क्रोल करते. फक्त विषयांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पहिला विषय आहे शालेय परसबागेचे महत्त्व स्पष्ट करणे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, एखादे पीक फळ लागेपर्यंत त्या पिकाची कशा पद्धतीने कोणती काळजी घेतली पाहिजे, कुपोषण दूर व्हावे हा या परसबागेचा मुख्य उद्देश समजावून सांगण्यात आला. त्यानंतर पहा, शाळेलगत शाळेच्या परिसरात मोकळ्या जागेवर उपयुक्त भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग होय. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आलं. आणि शाळेच्या परिसरात नव्हे तर घरात समोर आपण सुद्धा परसबाग तयार करू शकतो हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपणाचे महत्त्वसुद्धा या सभा क्रमांक 2मध्ये सांगण्यात आले. तर भारत सरकारचं वृक्षारोपण अभियान 2024 कार्यक्रमाचं उद्दिष्ट अधिकाधिक झाडे लावणे आणि हवामान बदल आणि वायू प्रदूषणाशी लढण्याचा हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचं महत्त्व समजावून देण्यात आलं. त्याच पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगची जी पातळी वाढत आहे, तापमान देखील वाढत आहे, त्यामुळे झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. आणि झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळते, नयनरम्य वातावरण लाभतं हे समजावून सांगण्यात आले. त्यानंतर आहे ऐनवेळचा विषय. कोणताही विषय न सुचल्याने सभा समाप्त करण्यात आली. आता पुढे सभा क्रमांक 3 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता इको क्लब अंतर्गत सभा बोलवण्यात आली आणि खालील विषयावर चर्चा घेण्यात आली. सभा क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. विषय क्रमांक 2 आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे म्हणजे स्वची ओळख होणे, आनंददायी राहणे, शारीरिक सुदृढता टिकवून ठेवणे, श्रमाचे मूल्य जाणून घेणे, मुलांमध्ये सर्जनशीलता विकसित करणे, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणे. आरोग्य हीच संपत्ती अशी म्हण सर्वांना परिचित आहे. याचा अर्थ आपल्याला कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आपले आरोग्य चांगले असेल तरच आपले काम चांगले होते असंच पटवून देण्यात आलं. आणि आरोग्यदायी जीवनशैली कशा पद्धतीने स्वीकारता आली यावर या ठिकाणी चर्चा घेण्यात आली आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे असं सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानंतर आहे विषय क्रमांक 3 शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे. तर पहा, शाश्वत अन्न प्रणाली ही आपली जे SDG आहे, शाश्वत विकासाची ध्येय आहेत, त्या विकासाच्या ध्येयामधील एक ध्येय आहे. त्या अंतर्गत हा विषय घेण्यात आलेला आहे. तर या अंतर्गत
चहा पिण्याचे तोटे किंवा हॉटेलमधील कुरकुरीत चमचमीत पदार्थ वारंवार खाल्ल्याने आपली भूक कशी दाबली जाते यावर चर्चा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना ते पटवून देण्यात आलं. इको क्लबमधील सदस्यांना पटवून दिल्यामुळं इको क्लबमधील सदस्य शाळेतील इतर विद्यार्थ्यांना हे समजावून सांगतील आणि बाहेरचे पदार्थ खाण्यापासून इतर विद्यार्थ्यांना टाळतील. तर अशा पद्धतीने हा विषय हाताळण्यात आला. त्यानंतर आहे विषय क्रमांक 4, ई कचरा कमी करणे. तर आपल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत जगात इलेक्ट्रॉनिक कचरा, ज्याला ई कचरा असे म्हणतात, हे एक वाढता चिंतेचा विषय बनलेला आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ई कचऱ्याचे प्रकार समजावून घेणे, मजबूत ई कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करणे, नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधणे यावर या इको क्लबच्या सदस्यांमध्ये आणि सर्व शिक्षकांमध्ये चर्चा घडून आली. ई कचराच्या प्रवाहामध्ये शक्यतो कोणकोणत्या वस्तू येतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर ई कचरा जो आहे त्याची विल्हेवाट लावली नाही की तर काय होईल, तर पुनर्वापर केला नाही तर काय होईल, कसं धोकादायक ठरू शकतात यावर इको क्लबच्या सदस्यांना सांगण्यात आलं, जागरूक करण्यात आलं. आणि ई कचरा हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा घनकचरा आहे हे पटवून देण्यात आलं. आणि इको क्लबचे जे सदस्य आहेत त्यांना ई कचरा जे आहे केंद्रीय सरकारने अधिकृत केलेल्या संस्थांना ई कचरा देण्याची तरतूद आहे. ती 3 पद्धती इथं सांगण्यात आल्या. ई कचऱ्याचे नष्टीकरण करणे, अधिकृत संग्रह केंद्रावर पुनर्वापर करणाऱ्या अधिकृत संस्थेकडे, साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाकडे जमा करून पुनर्वापर करून, या 3 पद्धती तिथं सांगण्यात आल्या. अशा प्रकारे ई कचऱ्यावर सखोल गांभीर्याने चर्चा घेण्यात आली आणि याची दखल सर्वानुमते घेण्याचे ठरवण्यात आले. ऐनवेळचा विषय, इथं पहा, ऐनवेळी कोणताही विषय समोर न आल्यानं ही सभा या ठिकाणी समाप्त करण्यात आली. उपस्थितांच्या सह्या घेण्यात आल्या. सभा क्रमांक 4, 13 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता इको क्लबची सभा बोलवण्यात आली आणि या सभेत खालील विषयावर चर्चा करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. त्यानंतर ऊर्जा, विषय क्रमांक 2, ऊर्जा व पाणी बचत करणे. ऊर्जा आणि पाण्याचा योग्य वापर करून बचत करणे हे आवश्यक आहे. तर पहा, यामधले जे विषय आहेत, आपल्या स्क्रॅपसाठी आपण जेव्हा गुणदान घेतो तेव्हा त्या स्क्रॅपसाठी प्रत्येक उपक्रमासाठी गुणदान घेताना कोणत्या उपक्रमासाठी आवश्यक आहे तो उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्याविषयीचं इतिवृत्त या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ऊर्जा बचतीसाठी LED दिवे, ऊर्जा कार्यक्षम फ्रीज, एनर्जी स्टार डिश वापरा. या ऊर्जेचा आपण ऊर्जेचा वापर अधिक वेगाने करतो हे तिथं पटवून दिलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी इको क्लबच्या सदस्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये ऊर्जा आणि पाणी बचत यावर चर्चा झाली आणि कशा प्रकारे आपण ऊर्जा आणि पाणी बचत करू शकतो हे सर्वांनी ठरवलं आणि तो ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला. त्यानंतर आहे कापडी पिशवी वापरणे, प्लास्टिकचा वापर टाळा. पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी आरोग्यासाठी प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर जागतिक समस्या बनली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा घेण्यात आली. त्यानंतर आहे प्लास्टिकची पिशवी वापरून टाकून दिली तर पुढच्या 4 ते 5 पिढ्यांना या प्लास्टिक पिशव्यांचा त्रास होऊ शकतो. म्हणून कापडी पिशवी वापराचं आव्हान इको क्लबच्या सदस्यांना करण्यात आलं. त्याविषयी गावामध्ये जनजागृती त्यांच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं आणि इको क्लब सदस्यांना गावातील काही गल्ली मोहल्ले वाटप करण्यात आले आणि तिथं जनजागृती करण्याचं आव्हान इको क्लब सदस्यांना करण्यात आलं. अशा पद्धतीने या ठिकाणी कापडी पिशवीचा वापर या अंतर्गत चर्चा झाली आणि त्याविषयीचा ठराव मंजूर झाला. नंतर आहे कचरा कमी करणे. कचरा कमी करण्यासाठी कमी करा, पुनर्वापर करा, पुनर्वापर करा या तत्वाचा अवलंब करण्यात आला आणि कंपोस्टिंग आणि योग्य कचरा वर्गीकरण करा, पर्यावरणपूरक उपक्रम खरेदी करा याविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आलं. प्लास्टिक पिशव्या, कापडी पिशव्या याविषयी या दोन्हीच्या वापरासंबंधीचे फायदे तोटे सांगण्यात आले. उपकरणाची फेकून देण्याऐवजी दुरुस्ती करण्याचं आव्हान इको क्लबच्या सदस्यांना करण्यात आलं. कचरा कंपोस्टिंग साठी वापरण्याचं आव्हान करण्यात आलं. बागेतील कचरा खत म्हणून वापरण्यासाठी कंपोस्ट खत कशा पद्धतीने तयार करता येईल याविषयी मार्गदर्शन चर्चा करण्यात आली. सुका कचरा ओला कचरा वेगळा करा असं आव्हान विद्यार्थ्यांना करण्यात आलं. अशा प्रकारे वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले.
त्यानंतर ऐनवेळचा विषय, कोणताही विषय समोर न आल्यानं या ठिकाणी ही सभा संपन्न करण्यात आली. तर अशा पद्धतीने इको क्लबमध्ये आम्ही दर 2 महिन्यांतर्गत इको क्लब सदस्यांची सभा घेतो आणि अशा पद्धतीने त्या सभेमध्ये वेगवेगळ्या जे आपले SDG आहेत, पर्यावरण रक्षण आहे, पाणी ऊर्जा बचत आहे, यावर इको क्लबचे सदस्य आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली जाते. तर अशा पद्धतीने इको क्लब रजिस्टरचे हे अहवाल आहे आणि हा अहवाल तुम्हाला आवडल्यास नक्की शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा आणि आवडले असल्यास नक्कीच कमेंट करा. याच पद्धतीने वेगवेगळे अहवाल रजिस्टर आम्ही आमच्या शाळेत तयार केलेले आहेत. ते जर तुम्हाला हवे असेल तर चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा आम्ही नवीन अहवाल अपलोड करू त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळतील. तर नवीन अहवाल पाहण्यासाठी वेट करा, वेट अँड वॉच. तोपर्यंत थँक्यू.